नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत नांदेड साईडला आणि हिंगोली वसमत नांदेड या हायवेवर आपला हा केळीचा प्लॉट आहे. गेल्या वर्षीची लागण आहे आणि याला 12 महिने पूर्ण झाले आणि जवळपास ही केळी आपली जवळपास एक हार्वेस्टिंगला गेला आहे. पहिला तोडा हार्वेस्टिंगला गेला आहे. तर आपली रास बसली आहे पहिले तोड्याची 45 किलो सरासरी 40 ते 45 किलो. तर पहा, केळीचा घड दाखवतो मी तुम्हाला. पहा, एका केळीच्या घडाला जवळपास 25 ते 30 केळे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 दोन्ही 24. दुसरा मोजो एक इथून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 दोन्ही 28. म्हणजे 25 ते 30 या दरम्यान एका फणीला आपले केळं आहेत. आणि फणे आहेत आपल्या एक या साईडला 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 फणे आहेत. तर सरासरी एका फणीचं वजन हे सरासरी 4 ते 5 किलो असतं. 4 किलो जरी धरलं, 4 दाई 40, 5 किलो धरलं तर 50 होईल. पण खालची साईज छोटी असते त्यामुळे हिचं नाही भरत, हिचं 3 किलो भरतं. वरचीचं 5 किलो भरल, हिचं 3 किलो भरल. तर अशा पद्धतीनं केळीची जी आपली व्हरायटी आहे ही 15 नंबर आहे आणि याचं पूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं आहे क्रॉप डॉक्टर PM यादव पाटील यांनी. तर हा प्लॉट आहे, प्लॉट ओनर आहेत संदीपानराव जोशी. तर यांचा हा उत्कृष्ट प्लॉट आहे. जबरदस्त उत्पादन आपल्याला इथं मिळण्याची शक्यता आहे. तर याचं संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन त्या अशा पद्धतीनं आहे. तर याचं पहा, घडाची साईज इथं पहा, इथं 30पेक्षाही जास्त केळे आहेत. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 29 30 31 32 दोन्ही 64. बघा, 64 केळं एका फणीला. मग वजन किती येणार त्या फणीचं? जवळपास 7 ते 8 किलो वजन येणार त्याचं. 7 ते 8 किलो वजन येणार. 7 ते 8 किलो वजन येणार. मग 7 ते 8 किलो पहिल्या फणीचं आलं. पण दुसरीचं 5 येईल, 4 येईल, 3 3.5 येईल. अशा पद्धतीनं घडाची साईज असते आणि त्या हिशोबानं आपलं वजन असतं. तर ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावी. तर केळी मुळात पाहिलं तर हे पहा, स्टंप आपला आणि आता दुसरं पील आम्ही ठेवलेलं आहे. खोडवा घ्यायचा आहे. तर केळीचं जे मूळ आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, केळी हे खादाड पीक आहे मित्रांनो. केळी काय आहे? खादाड पीक आहे. बघा, हे वाऱ्यानं झाड पडलं आमचं. आता हे झाड मोडलं आहे. हे घड काढणं आता गरजेचं आहे. बघा, काढायची साईज. एक नंबर. घड काढणं आता गरजेचं आहे कारण झाड मोडलं, वारं होतं, त्यामुळे थोडंसं नुकसान झालं आहे प्लॉटमध्ये. केळी हे मित्रांनो खादाड पीक आहे आणि खादाड पीक असल्यामुळं केळीमध्ये जास्तीत जास्त आपल्याला मुख्य अन्नद्रव्य देणे गरजेचे असतं. आणि मुख्य अन्नद्रव्य द्यायचं म्हणजे म्हणलं तर सबलाईन, ड्रीप वगैरे व्यवस्थित पाहिजे. अशा चिपट्या फिपट्या नळ्या नसल्या पाहिजे. आणि हे पहा, हे असं जुनाट ड्रीप वापरू नका, जेणेकरून अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित पोहोचणार नाही झाडाला. याची शेतकऱ्यांनी व्यवस्थित दक्षता घेणं गरजेचं आहे. तर हे महत्त्वाचं आहे. तर केळी हे खादाड पीक आहे हे लक्षात घ्या. केळीला तुम्ही जेवढं खायला द्याल तेवढं तुम्हाला घड मिळेल, हे निश्चित आहे. तर ज्याही शेतकऱ्यांना भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घ्यायचं आहे ते शेतकऱ्यांना थोडंसं अन्नद्रव्य व्यवस्थापनाकडं लक्ष द्यावं, म्हणजे आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तिथे मिळेल. पहा, घडाची साईज एक नंबर.
बस शेवटपर्यंत आपलं बघा. केळाची साईज 6 इंचाचं केळ आहे आपलं, 5 इंचाचं आहे हे. 5 इंचाचं केळ आहे हे. 6चं भरेल, हे वरचे सगळे 7चे भरतील, ते 8चं पण भरेल शेवटचं. तर अशा पद्धतीनं जसं नियोजन केलेलं आहे. तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर व्यवस्थित नियोजन केलं तर केळीमध्ये भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळून जातं. बरीचशी झाडं पडले, तिथं एक झाड पडलंय. छान रास बसली मित्रांनो. 40 ते 45 किलोची रास बसली आपल्याला. मस्त आहे प्लॉट. जे मार्गदर्शन सूचना असतात त्या मार्गदर्शन सूचनाचं जर व्यवस्थित पालन केलं तर निश्चितच आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या प्लॉटमध्ये मिळून जातं. यात काही शंकाच नाही, है ना. हां, त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे की अन्नद्रव्य व्यवस्थापन. BSc ॲग्रीमध्ये पहिला शब्द मित्रांनो राईट टाईम राईट ऑपरेशन. आणि योग्य वेळी योग्य काम करा. आणि कोणताही जीव अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आजाराला बळी पडतो. अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे आजाराला बळी पडतो. त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित करा, म्हणजे आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळून जाईल. केळीचं साईज 1 नंबर बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे मायक्रोन्यूट्रल. हे गरजेचं आहे, कारण मायक्रोन्यूट्रलची जर समजा कमतरता असेल तर घड व्यवस्थित पोचणार नाही. आणि मायक्रोन्यूट्रल जर पर्याप्त असेल तर 100% आपला घड चांगल्या पद्धतीनं पोचेल. हे पण घड पडला, पहा झाड पडलं. केळ्याची साईज जर 1 नंबर बनवायची असेल आपल्याला, माल जर एक्सपोर्ट घालायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अन्नद्रव्य व्यवस्थापन. कीट व्यवस्थापन पण गरजेचं आहे, पण कीड येणारच नाही मित्रांनो. जर अन्नद्रव्य व्यवस्थापन जर आपलं स्ट्रॉंग असेल तर कीड ही येणारच नाही. अन्नद्रव्य व्यवस्थापन स्ट्रॉंग ठेवा, कीड आपल्या पिकामध्ये दिसणारच नाही. हे महत्त्वाचं आहे. आणि साईज जर 1 नंबर बनले तर बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात. साईज 1 नंबर बनले की आपला माल एक्सपोर्ट होणार आणि रेट पण छान मिळणार. हे पहा, शेवटचं पण केळ आपलं 6 इंचाच्या पुढे आहे. घडाची साईज 1 नंबर बनण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे स्प्रेमध्ये पण अन्नद्रव्य व्यवस्थापन घ्या आणि ड्रेंचिंगमध्ये पण अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. भरघोस आणि दर्जेदार उत्पादन तुमच्या प्लॉटमध्ये तुम्हाला निश्चित मिळेल. विश यू ऑल द बेस्ट मित्रांनो. जय हिंद, जय भारत. चला पुन्हा एकदा विषमुक्त अन्न निरोगी जेवण निर्माण करूया आणि सर्व भारतीयांना विषमुक्त अन्न खाऊ घालूया. हीच एक शपथ घेऊया, कारण जीवोजीवस्य जीवनम या तत्त्वावर कृषी चालते आणि आपल्याला जे गरजेचं आहे ते शेतीमध्ये मिळून जातं. हेल्थ वेल्थ हॅपीनेससाठी सर्व जग काम करत आहे मित्रांनो आज. आणि हेल्थ वेल्थ हॅपीनेस तुम्हाला विषमुक्त अन्न निरोगी जीवन यामधूनच मिळेल. रेसिड्यू फ्री उत्पादन आहे आमचं हे. जास्त केमिकल वापरत नाहीत आणि केमिकल वापरलं तरी न्यूट्रियल वापरतो. थँक्यू मित्रांनो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय भारत. वंदे मातरम.